तर आज सकाळी चाललो होतो ठाण्याला, तर मित्र पण भेटला होता, पण ज्या कामासाठी चाललो होतो तोच काम झाला नाही, तर रिटर्न घरी यायला निघलो. तर मला आज वाटलं का आज इस्कॉनला जावा, तर भावाला कॉल केला, त्याला बोललो का आज जाऊ, तर ते सर्व रेडी होऊन राहिले होते. तर मी पण कपडे चेंज करून त्यांच्यासोबत जायला निघलो. तर अर्ध्या रस्त्याला पोहोचलो, तिथं खाऊ घ्यायला थांबलो होतो. तर खाऊ घेतला आणि तर लिंबू सरबत प्यायला आलो. उपाशी तू गोला कशाला पिते का? उपाशी ना गोला पिते, लिंबू सरबत का ते? लिंबू सरबत उपासाला पितात. तर लेट झाला होता, तर लवकर गाडीत बसलो ना, खाऊ बघा. तर हिला उपवास होता ना, हे दोघे मजा घेत होते. तर हे दोघं सनरूफ मधून बाहेर निघले होते ना, सर्व लोक यांच्याच कडे बघत होते. तर इस्कॉनला पोहोचलो आणि पार्किंग मध्ये गाडी लावली. तर आतमध्ये गेलो तर व्ह्यू तर एकदम मस्त होता. थोडा पुढे आलो होतो, इथं गायी होत्या. तर फायनली मंदिरामध्ये पोहोचलो आणि देवाचं दर्शन घेतला. मूर्ती तर खूप छान होती. तर थोडा पुढे आलो तर अजून एक श्रीकृष्णाचा मंदिर होता, तर तिथे पण दर्शन घेतला. तर जसं जसं पुढे जाऊ तर श्रीकृष्णाच्या सगळीकडे मूर्त्या लावलेल्या आहेत. इकडे पुढे आलो तर इकडे आरती सुद्धा चालू होती आणि आम्ही पण इकडे आरतीला बसून घेतला. श्रीकृष्ण लहान होते तेव्हा काही राक्षसांना मारण्याचे प्रतिमा लावलेल्या आहेत. इकडे आंबे होते, तर आम्ही आंबे पाडले थोडे. तर हा बोलतो का मी पाडून देतो तुम्हाला. काडी फेकली पण काडीच वरती अडकली, पण आंबा काय पडला नाही. अजून थोड्या इकडे पुढे चालत गेलो तर इकडे पण आंबे होते, तर मी बोलत थांबा मी पाडून देतो तुम्हाला. ते पण पडतील, पाड. ओ भाई, तर एकाच पटक्यामध्ये 2 आंबं पाडलं होतं. मी बोलते मला जेव्हा ॲटिट्यूड आहे, आता काय बोलायचं जाऊ दे. तर संध्याकाळ पण झाली होती, तर मग आमची मावशी पण इकडेच राहते, तर मावशीला कॉल केला तर त्यांच्याचकडे जेवायला चाललो होतो. इकडे आलो तर इकडे पोरांची फुल मस्ती चालू होती. तर इकडे कल्याणी जेवायला वाढायला घेतला होता. थंड ठेवू नका, एवढी इच्छा माझी. काकीने थंड आणलंय दुसरं. आता आम्ही जेवतो, आता तुम्ही झोपा. बाय बाय. तर व्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक, फॉलो, कमेंट करा. धन्यवाद.